आता असं डोकं चालवू नका. भारताचा ऋषी आहे, तीर्थ दिसल्यावर स्नान करतो म्हणून शरयूमध्ये स्नान. आणि शरयूमध्ये स्नान चालू आहे. विश्वामित्राचं कोणीतरी राजा दशरथाला येऊन सांगितलं, जय हो महाराज, महाराज क्या हुआ? प्रतिसृष्टि निर्माता विश्वामित्र अयोध्या की ओर पधार रहे हैं. मुनि आगमन सुना जब राजा, मिलन गयो लय विप्र समाजा. ब्राह्मवृंदांना सोबत घेऊन राजे सामोरा जातात. मुनी आगमन सुना जब राजा, मिलन गयो लय विप्र समाजा. करी दंडवत मुनी सन्मानी, निजासन बैठारेणी आणि पूजा केली चरण पखारी. की न ती पूजा सो मम आज धन्य नाही दूजा. विविध भाती भोजन करवावा, मुनिवर हृदय हर्षती पावा. भोजन झालं, विश्रांती झाली आणि मग 3 वाजता विश्रांती झाल्यावर अति नम्रतेनं राजा दशरथाने विचारलं, केही कारण आगमन तुम्हारा? कसं येणं केलं महाराज? असुर समूह सतावई मोही, मै जाचन आयनरूपते. अनेक वेळा यज्ञाचं आयोजन करतो राजा, पण हे राक्षस माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात. यज्ञाच्या रक्षणासाठी तुझा राम पाहिजे. दशरथजी ताडकन उभे झाले आणि रामाचा हात धरला. देण्यासाठी नाही, सोच समज करतो मंगो बाबा. चौथे पण पाय सुतचारी. म्हातारपणात 4 लेकर झाले, त्यातला प्रिय पुत्र राम मागता. 9 सायास करावी लागली, यज्ञ केला. यज्ञ हा महाराज कोणी केला? ते शृंग ऋषी. तेच विचारतो, आमच्याच पैकी एका ऋषीनं यज्ञ केला राजा, म्हणून तुला 4 लेकर झाले. यज्ञापासून झालेल्या 4 लेकरातलं एक लेकरू यज्ञाच्यासाठी एक ऋषी मागतो, तर तुझं काय जातं? निरुत्तर केलं राजाला. काय म्हणा, काय म्हणा बाबा? धेनू धाम भूमी धन प्राण. एका वाक्यात 5 शब्द उच्चारले राजा दशरथाने. धेनू म्हणजे गाई, धाम म्हणजे बंगला, भूमी म्हणजे जमीन, धन म्हणजे संपत्ती, माझा प्राण. या 5 गोष्टीपैकी वाटेल ते मागा. धेनू धाम भूमी धन प्राण. काही द्यायला तयार आहे, पण राम नाही देणार. नाही नाही महाराज, नाही नाही महाराज. ताडकन उठले विश्वामित्र. ते क्रोधीच होते. ते वाघाचं कातडं बगले दाबलं, दंड उचलला, कमंडल उचलला, ताड 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 ताड. 4-5 पायऱ्या उतरलेन, थांबलेन, बाग फिरून पाहिलं. लाल डोळे करून तर दशरथ लटलट लटलट कापत होते. शेजारी वसिष्ठ होते. पाहतो काय दशरथा, विनमुख निघालो. विश्वामित्र म्हणतात मला, तसा कळत नसेल तुझ्या पूर्वजाचं हरिश्चंद्राचं चरित्र आठव, कळ विश्वामित्र. मग उरलेल्या पायऱ्या उतरले, अंगणापर्यंत पोहोचले, तर इकडे वसिष्ठ लट 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 कापायला लागले. काय केलं दशरथा? आधीच त्या बुवाचं माझं पटत नाही रे. ते म्हणाल, याच बुवानं सांगून ठेवलं असेल, याचं पावती बुक फाडू नको. आताच्या भाषेत अरे रामच काय, सोबत लक्ष्मण सुद्धा देऊन टाक. पळत आले राजे दशरथ. बंडूदेवा पाय धरले विश्वामित्राचे. चुकलं बाबा, माझं चुकलं. रामच काय, सोबत लक्ष्मण देतो, पण विनमुख जाऊ नका. का? आता थोडं थांबतो मी. ही राज्य यंत्रणा, मी दररोज सांगतो ना सगळ्या प्रश्नाची उत्तरं. हो, सगळ्या प्रश्नाची उत्तरं. राज्य यंत्रणा कशी असावी, आता रामराज्याच्या गप्पा मारू द्या, मी लिहून देतो. सध्या रामराज्याची अपेक्षा करणं रात्री 12ला सूर्य पाहण्यातला प्रकार आहे. येऊच शकत नाही. कोणाला काही बाता हाणू द्या, रामराज्य नाही येऊ शकत. कारण रामराज्य पहिला मुद्दा सर्वमतावर आहे, बहुमतावर नाही. नाहीतर मी तुम्हाला विचारतो, तुम्ही उत्तर द्याल की रामाच्या विरोधात फक्त 2 मतं होती अयोध्येत, बाकी सगळी मतं रामाला होती. एक कैकईन एक मंथरा. आता एका पार्टीला 50, दुसरीला 52 पेपरला येतं. 2 मतांनी दणदणीत विजय. अरे 2च मतं विरोधात गेली, सगळी रामाला होती, तरी विरोधी मताला महत्त्व दिलं, वनवासात गेला राम. 2 जरी मतं विरोधात, तरी रामराज्य येऊ शकत नाही. 14 वर्षे वनवासात राहिले आणि ते 2 मतं पश्चात्तापानं रामासारखी झाली.
आणि मग सार्वमत झाल्यानंतर रामराज्य आलं, बहुमतावर नाही. एक मुद्दा. दुसरं, यंत्रणा कशी असावी? 2 मंडळाच्या मध्ये राजा पाहिजे. एक नियामक मंडळ, एक कार्यकारी मंडळ. अयोध्येत 2 मंडळे होती. आता नाही का लोकसभा विधानसभा त्यातलाच प्रकार आहे हा. पण आता हे जम्बो मोठा आहे. तेव्हा 8 सदस्य होते. कार्यकारी मंडळातही 8च होते आणि नियामक मंडळातही 8च होते. नावं मी सांगतो, लक्षात ठेवली तर पहा. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंत. हे 8 लोक जे आहे हे कार्यकारी मंडळातले सदस्य आहे. हे कार्यकारी मंडळ, याच्यावर अधिकार राजाचा पाहिजे. पण राजावर अधिकार गाजवायला एक मंडळ, त्याचं नाव आहे नियामक मंडळ. आणि त्या नियामक मंडळातही 8च सदस्य आहे, पण सगळे त्यागी आहे, लंगोट्यावाले साधू आहे. 8ही नावं ऐका: कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञे, जाबाली. हे 8 ऋषी नियामक मंडळाचे सदस्य आहे, त्यागी आहे. कारण राजावर अधिकार गाजवणाऱ्या सदस्याजवळ स्वतः त्याग पाहिजे. नाही तर आपलं पोर लावलं साहेबानं कामाला आणि साहेबाचं चुकलं तरी आपण कशाला बोला, असं मेंढ एकही नव्हतं. 8ही लंगोट्या होत्या. तेव्हा रामराज्य चालतंय ते. आणि नियामक मंडळाच्या सदस्याचं राजाला ऐकावंच लागतं, हा नियम होता. म्हणून राम देणार नाही म्हणणारा दशरथ, लक्ष्मणही देऊन टाक वसिष्ठाचा आदेश, पळत आला आणि पाय धरले का 2 मुलं न्या. कारण आदेश नियामक मंडळाचा आहे. ही यंत्रणा. आणि मग तयारी सुरू झाली. राम लक्ष्मण तयार झाले. थोडी रडारडही सुरू झाली. 15 वर्षाचे लेकरं वाडा सोडून जातात जंगलात, तेही राक्षसांचा संहार करण्यासाठी, यज्ञाचं रक्षण करण्यासाठी. दशरथजीचे डोळे भरून आले. कौसल्या रडते, सुमित्रा, कैकई. दशरथजीच्या पायावर डोकं ठेवलं राम लक्ष्मणाने. रामचंद्र प्रभूचा हात धरला राजा दशरथाने, विश्वामित्राच्या हातात दिला आणि सांगितलं, श्रीराम जी, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है, उनकी आज्ञा का उल्लंघन मत करो बेटा. जी पिताजी. भरत शत्रुघ्न गळ्याला बिलगले, जल्दी आना राम भैया. 4घही भाऊ एकत्रित खेळत होते ना. आणि राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र निघाले. शरयू पार होईपर्यंत अयोध्येचा समाज बघत होता. शरयू पार झाली, अयोध्यावासी वापस आले. राम लक्ष्मण आणि विश्वामित्र अरण्यातला प्रवेश. अरुण नयन उरपाऊ बिचाला, नील जलज तनुश्याम तम्हाला, कटिपट पीत कसे बरभाता, रुचिर चाप सायक तुई हाता. सुंदर दौ भाई, विश्वामित्र महानिति पाई, प्रभु ब्रह्मण्य देव मैं जाना, मोहिनीति पिता तजे भगवाना. घनघोर अरण्यात प्रवास. एक घटना घडली. नरभक्षक ताटिका राक्षसी एकाएकी भयानक आवाज येऊ लागला. रुके रहो, बहुत दिन से भूखी हूं, तीनों को खाती हूं, रुके रहो. राम शांत, लक्ष्मण क्रोधायमान,
विश्वामित्र तटस्थ, आवाज जवळ येतो, व्यक्ती दिसत नाही. रुके रहो, दिनों को खाती हूँ, बहुत दिन से भूखी हूँ, रुके रहो. विश्वामित्र ने देखा श्री राम वो दौड़ दौड़ के आ रही ना, नरभक्षक ताटिका राक्षसीन है, बहुत से ऋषि मुनियों को खाया, मार डालो इसे. रामचंद्र जी बोले अविनय हो तो क्षमा करे, हम रघुकुल के हैं और महिलाओं पर हथियार उठाना मेरे कुल का धर्म नहीं बाबा. अरे वो अपने को मार डालेंगे, मर जाएंगे, तो भी महिलाओं पर हथियार नहीं उठाए. रुके रहो, अरे जल्दबाजी करो राघव. नहीं बाबा ये काम नहीं हो सकता. क्यों? महिलाओं पर हथियार उठाना मेरे रघुकुल का धर्म नहीं. अच्छा, महिलाओं पर हथियार उठाना रघुकुल का धर्म नहीं श्री राम? नहीं. पिता की आज्ञा मानना ये तो रघुकुल का धर्म है. हाँ, तो तुम्हारे पिता दशरथ क्या बोले थे कि जाओ श्री राम, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है, आज मैं तुम्हारा पिता हूं और पिता की आज्ञा मानना रघुकुल का धर्म है. मैं तुम्हारा पिता बोल रहा हूं, मार डालो ताटिका को. तो ठीक है बाबा. धनुष पर बाण लगाया रामचंद्र जी ने. सावधान ताटिका, रुके रहो, जल्दबाजी कर. सावधान. चले जात मुनि दीन दिखाई, सुनी ताड़का क्रोध करि धाई. दौड़ दौड़ के आ रहे. चले जात मुनि दीन दिखाई, सुनी ताड़का क्रोध करि धाई. ये कई बाण प्राण हरि लीना, दिन जानी दई निज पद दीना. ये कई बाण प्राण हरि लीना. एका बाणात ताटिकेचा वध केला. ताटिका गतप्राण, बला अतिबला दोन्ही शक्ती विश्वामित्रजी प्रदान करतात. आश्रमात कंदमूल फळ, नंतर संध्या, मग रात्र संपली. सकाळची वेळ. प्रात कहा मुनी सन रघुराई, निर्भय यज्ञ करो तुम जाई. बाबा यज्ञ का प्रारंभ करो, हम दोनों भाई रक्षण के लिए तैयार है. आणि विश्वामित्राचा यज्ञ प्रारंभ झाला. पवित्र धूर आकाशात निघाला. नेहमीचे विध्वंस करणारे दोन राक्षस मारीच आणि सुभाऊ अमंगल द्रव्य लेकर आसमान की ओर से आ रहे रामचंद्र जी ने देखा. बिंदु भर बाण राम तेहि मारा, सतजोजन का सागर पारा. बिंदु भर बाण राम तेहि मारा, सतजोजन का सागर पारा. भावक सर सुभाव पुनि मारा, अनुजन सागर कटक संहारा. भावक सर सुभाव पुनि मारा, अनुजन सागर कटक संहारा. बिंदु भर बाण राम तेहि मारा, सतजोजन का सागर पारा. बिंदु भर बाण राम तेहि मारा, सतजोजन का सागर पारा. बिंदु भर बाण राम तेहि मारा, सतजोजन का सागर पारा. बिगर टोकाचा बाण मारला तो मारीची 400 कोस समुद्राच्या काठाला जाऊन पडला. अग्निबाणाच्या द्वारा सुभाऊचा नाश केला. बाकीच्या राक्षसांचा नाश लक्ष्मणजीने केला. यज्ञ पूर्णत्वास गेला. इथे प्रश्न आहे, अग्निबाणानं सुभाऊ मारला तसा मारीची का नाही मारला? काही अवघड होतं का प्रभूला? एक बिना टोकाचा बाण मारून वापस केलं आणि एक जाग्यावर मारलं. त्याचं कारण आहे काय? रामायण नाटकही आहे आणि इतिहासही आहे. नाटक आणि इतिहासात फरक काय? एकदम सुटसुटीत फरक सांगतो. घटना पहले घटती, बाद में लिखा जाता, वो इतिहास.
पहले लिखा जाता बाद में स्टेज पर आता वो नाटक. बस हा सुटसुटी पहिले लिहिल्या जातो मग स्टेजवर येतो त्याला नाटक म्हणतात. पहिली घटना घडती नंतर लिहिल्या जातो त्याला इतिहास म्हणतात. इतिहास शाळेमध्ये असतो का नाही तास इतिहास. इतिहास म्हणजे नेमकं काय. इतिहास म्हणजे इतिहास हो बरोबर आहे पण त्याच्यात 3 पदं आहे. इतिहास शब्द 3 पासून झाला तयार. एक इति एक ह आणि एक आस. बरं का बंडूदेव 3 मिळून वेल्डिंग झालं ते. आणि 3 पदाचे 3 सुंदर अर्थ आहे की तुम्हाला आनंद वाटेल. इति का मतलब ऐसा, ह का मतलब हुआ